नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा। निवृत्ती उदारा सोपानदेवा। मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी। आद्यत्रय जननी देवांची जयांचे केलिया स्मरण। होय सकळ विद्यांचे अधिकरण। तेचे वंदो श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारुनी आता। सुखदुःखे समे कृत्वा लाभालाभो जयाजयो। ततो युद्धायुज्यस्व नैवं पापम वाप्स्यसि। सुखी संतोषान यावे दुःखी विषादा न भजावे। आणि लाभालाभ न धरावे मना माझी। एथ विजय पण होईल की सर्वथा देह जाईल। हे आधीची काही पुढील चिंता विना। कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती विश्वमौली ज्ञानोबाराय सकल ब्रह्मनिष्ठ गुरुजनांच्या परमकृपेने श्री भगवती ज्ञानेश्वरीच्या दुसऱ्या अध्यायातील 38व्या क्रमांकाच्या श्लोकाचं आपण चिंतन करत आहोत। आणि त्यातही 31व्या श्लोकापासून ज्या उपदेशाला प्रारंभ झाला त्या उपदेशाच्या उपसंहाराचा हा श्लोक आहे। अर्थात भगवंतांनी 11व्या श्लोकापासून 30व्या श्लोकापर्यंत आत्मज्ञानाचा उपदेश केला। हा आत्मज्ञानाचा अधिकारी वेगळा आहे। आणि 31व्या श्लोकापासून आता प्रस्तुत 38व्या श्लोकापर्यंत जो उपदेश केला आहे तो कर्मसंबंधाने असणाऱ्या अधिकाऱ्याचा विचार आहे। अर्थात दोन अधिकारी दोन उपदेशाकरता युक्त आहे। एकाच अधिकाऱ्याला एकाच कालामध्ये दोन दोन प्रकारचे उपदेश सांगता येत नाही। पण अवस्थाभेद जर मानला तर एकाच अधिकाऱ्याला दोन दोन प्रकारचे उपदेश सांगता येतात अशी संगती आहे। जोपर्यंत एखाद्याचं अंतःकरण शुद्ध नाही तोपर्यंत त्याला कर्माचा उपदेश करता येतो। आणि निष्काम कर्माने ईश्वरार्पण बुद्धीनं जर कर्माचरण केलं आणि त्या कर्मातून त्याला वैराग्य सिद्धी नावाचा प्रसाद मिळाला तर वैराग्याने संपन्न असणारा तो साधक आता तत्त्वज्ञानाचा अधिकारीसुद्धा होऊ शकतो। अर्थात एकाच अधिकाऱ्याला अवस्थाभेदानुसार कर्माचा आणि तत्त्वज्ञानाचा उपदेश होऊ शकतो। पण यामध्ये क्रमसमुच्चय आहे, समसमुच्चय मात्र मांडलेला नाही। क्रमसमुच्चय म्हणजे एक अधिकाराची विवक्षा किंवा पायरी पूर्ण केल्यानंतर दुसऱ्या साधनाचा अवलंब करणं याला क्रमसमुच्चय असं म्हणतात। याकरिता आपण उदाहरण देत आहोत। हे उदाहरणार्थ एखाद्या व्यक्तीला परिपक्व फलाला गवसणी जर घालायची असेल तर त्याला एकदम ते फल प्राप्त करता येत नाही। एखादा मनुष्य आहे तो काय करतो, हळूहळू ढाळे ढाळे मार्गाचेनी बळे निश्चित ठाके। पुरुषाला एकदम उत्प्लवना सरिसा पक्षी फळाशी झोंबे जायचा हे करता येत नाही। पण त्याला फलच प्राप्त होत नाही असाही त्याचा विचार नाही। फल प्राप्त होईल पण त्याला क्रमाने जावं लागेल, याला क्रमसमुच्चय असं म्हणतात। आणि दोन साधनांचा एकाच कालामध्ये अवलंब करणं याला समसमुच्चय असं म्हणतात। वेदांत शास्त्रामध्ये कर्माचा आणि ज्ञानाचा समसमुच्चय मानलेला नाही। पण कर्म अगोदर करायचं आणि क्रमाने पुढं गेल्यानंतर मग तत्त्वज्ञानाकरता योग्य झाला की ज्ञान संपादन करायचं असा क्रमसमुच्चय मानलेला आहे। हे दोन प्रकारचे विवक्षा आहे। याही अध्यायामध्ये 11व्या श्लोकापासून तर 30व्या श्लोकापर्यंत तत्त्वज्ञानाचा जो अधिकारी त्याच्यासाठी उपदेश केलेला आहे। आणि 31व्या श्लोकापासून तर प्रस्तुत आता हा उपसंहारातला 38व्या क्रमांकाचा श्लोक आहे। हा कर्माचा अधिकारी आहे। स्वधर्माच्या दृष्टिकोनातून विचार केला तर क्षत्रियाला धर्मयुद्धा वाचून अन्य कोणतंही श्रेय साधन नाही। त्याच्याकरता सुधर्माचं पालन केलं जाणं म्हणजे स्वर्गाचा उघडलेला दरवाजाच आहे। आणि जर स्वधर्माचं पालन करत नसेल तर तो पापाला प्राप्त होऊ शकतो। किंवा त्याच्यासाठी या जगातले लोक जे शब्द कानाने ऐकू नये अशा अवाच्य शब्दाचा उच्चार करू शकतात। आणि संभावित पुरुषाला मरण परवडतं पण संभावित पुरुषाला अकीर्ती किंवा अपकीर्तीचा डाग सहन होत नाही। आणि अर्जुना, सामर्थ्य संपन्न पुरुषाची जर निंदा होत असेल, एखाद्याकडे सामर्थ्य अजिबात नाही तर त्या पुरुषाची निंदा केली तर काहीच फरक पडत नाही, कारण त्याच्याकडे सामर्थ्यच नाही।
पण एखाद्या पुरुषाकडे सामर्थ्य संपन्नता आहे आणि त्या पुरुषाची जर अवाच्य शब्दामध्ये निंदा केली जात असेल तर त्या पुरुषाला त्यापेक्षा दुःखदायक प्रसंग दुसरा कोणताही नसतो. निंदंतस्तव सामर्थ्यम ततो दुःखतरम नुकीम. आणि हे काय म्हणतील, अर्जुन आम्हाला घाबरला, पळाला रे पळाला. जो अर्जुन कधीच पळून जात नाही. आणि असं कोण म्हणेल जे आतापर्यंत बऱ्याच वेळा पळून गेलेले आहेत, ते म्हणतील की अर्जुन आम्हाला घाबरला, पळून गेला. सांग बरं अर्जुना, हा बोल चांगला आहे का? असं परोपरीने परमात्मा भक्तराज अर्जुनाला समजावून सांगतात. या युद्धामध्ये जे संपादन झाला तर पृथ्वीचं राज्य मिळणार आहे आणि कदाचित प्रारब्धवशामध्ये वीरगती प्राप्त झाली तरी स्वर्ग मात्र ठेवलेलाच आहे. अर्जुना, या दोनही गोष्टीच्या बाबतीमध्ये विचार न करता तू आता युद्धासाठी निश्चय कर आणि युद्धासाठी तयार हो. पण युद्ध कसं करावं? क्षत्रियाच्या वाट्याला आलेलं युद्ध हे त्याचं स्वधर्माचरण आहे, म्हणजे कर्माचरण आहे. आणि ज्याही व्यक्तीच्या वाट्याला जे कर्म आलं असेल ते कर्म त्याने कोणत्या मनाने संपन्न होऊन करावं याचा दिव्य उपदेश भगवंताने या 38व्या श्लोकामध्ये केलेला आहे. हाच श्लोक फक्त भक्तराज अर्जुनाच्याच उपयोगाचा आहे असं नाही. जीवन जगत असताना प्रत्येक मानवासाठी हा श्लोक फार महत्त्वाचा आहे. कारण आपण या 3 टप्प्यातूनच जीवन जगतो आहे. एकतर आपल्याला सुखदुःखाचे अनुभवाला येतात, आपल्या जीवनामध्ये काही लाभ अलाभ प्राप्त होतो, किंवा मनाप्रमाणे जय किंवा अजय किंवा पराजय, लाभ हानी हे सगळे आपल्याला भोगावे लागतात. हे सगळे प्रसंग कधीकधी एकदाही येऊ शकतात आणि कधीकधी हे क्रमाने सुद्धा येऊ शकतात. कधी निमित्त कारणाने येतात, प्रसंगवशामध्ये सुद्धा येऊ शकतात. पण असे प्रसंग जरी आले तर आपण याकरता कशा भूमिकेतून तयार असावं? भगवंताने दिव्य एक शब्द वापरला यासाठी, समे कृत्वा. सुखदुःख जरी आलं तर ते सुखदुःख समान, सकळ जीवांचा कृपाळ, ज्ञानाचा उद्बोध, भक्तिप्रेमाचा कल्लोळ. सुखदुःखाचा प्रसंग आला, हे बघा, सुख हे सुखरूपानेच येणार आहे, दुःख दुःखरूपानेच येणार आहे. आणि मग समान कसं मानावं? सुखाला तुम्ही सुखरूपाने मानलं आणि दुःखालाही तुम्ही सुखरूपाने मानलं तर त्या ज्ञानामध्ये समानता नाही राहणार ना. सुखाचा प्रसंग आनंदच देणार आहे आणि दुःखाचा प्रसंग आपल्याला रडविणाराच आहे. मग समान कसे मानायचे? सुखदुःखाचे प्रसंग जीवनामध्ये जरी आले तरी ते फक्त देहापर्यंत येऊ द्यावे, मनापर्यंत जाऊ देऊ नये. हे त्याचं समान मानणं आहे. जर आपल्या मनावर सुखाच्या प्रसंगाचा हर्षाचा विकार आणि दुःख प्रसंगाने विषादाचा विकार होत नसेल तर समजून घ्यावा आपण आपल्या मनाला समान केलेलं आहे. आणि हीच जीवन जगण्याची कला आहे. बऱ्याचदा आपण प्रसंगात वाहून जातो. सुख आला, फार जास्त प्रमाणामध्ये सुख मिळणंसुद्धा चांगलं नाही बरं. त्याला हर्षवायू असं म्हणतात. आणि त्या हर्षवायूमध्ये सुद्धा एखादा व्यक्ती मृत्यूपंथाला जाऊ शकतो. आपण तो विनोदाने दृष्टांत सांगितलेला आहे, तुम्ही ऐकलेला आहे. एका व्यक्तीला 1 कोटी रुपयाची लॉटरी लागली श्रम न करता. त्या मुलाला कळाली. मग त्याने विचार केला, आपल्या वडिलांना जर अकस्मात हा आनंददायक धक्का दिला तर कदाचित असं होऊ शकतं की वडिलांचं अंतःकरण दुर्बल आहे. न जाणो त्यांना जर हर्ष जास्त अतिरेक झाला तर कदाचित हृदयविकाराचा झटका येऊ शकतो. मग काय बरं, सांगितल्याशिवाय पर्याय नाही. मग त्या मुलाने विचार केला, आपल्या वडिलांना आपण सांगण्यापेक्षा वडिलांचे जे मित्र डॉक्टर आहे त्यांना आपण ही गोष्ट समजवण्याकरता सांगू, प्रार्थना करू. डॉक्टरांना सांगितलं की तुम्ही ही गोष्ट सांगा आमच्या वडिलांना की तुम्हाला 1 कोटी रुपयाची लॉटरी लागलेली आहे आणि एवढा पैसा त्याने आयुष्यात कधीच पाहिलेला नव्हता. एवढा पैसा पाहिला. बऱ्याचदा असं ऐकतं, म्हणजे ऐकलं, आता हे खरं का खोटं आपल्याला माहिती नाही. हा समृद्धी महामार्ग गेला ना तर काही लोकांच्या जमिनीत फक्त वर्षभर कुसळच उगायचे असतात ना ते. त्याने कधी एवढे पैसे पाहिलेच नाही आणि सगळी जमीन महामार्गात गेली. वेळी झाली काही माणसं. असं अतिरेक होऊ शकतो जास्त प्रमाणामध्ये पैसा पाहिल्यानंतर. आता सांगावं कसं हे आपल्यालाही माहिती आहे. मग त्या डॉक्टरांनी त्यांना एकांतवासामध्ये नेलं. चला म्हणे आपण सायंकाळी थोडं मोकळ्या हवेमध्ये फिरायला जाऊ म्हणे, काही हरकत नाही. आणि विचारलं म्हणे, बघा तुम्ही माझे मित्र आहात, समजा काहीच प्रयत्न न करता
तुम्हाला 1,00,000 रुपयाची लॉटरी लागली तर तुम्ही काय कराल? त्याने सांगितलं, बघा रामभाऊ, मी काहीच प्रयत्न नाही करता जर मला लॉटरी लागली तर मी डोळे झाकून, तो माझा विश्वासू मित्र असल्यामुळे 50,000 तुला देईल आणि 50,000 मी ठेवून घेईन. डॉक्टरांनी पुन्हा त्यांची नाडी पाहिली, काही झालं नाही बरं का यांना. म्हणजे पहिला डोस आपला उपयोगीचा पडला. दुसऱ्यांदा पुन्हा सांगितलं, कदाचित तुम्हाला 50 लाखाची लॉटरी लागली तर तुम्ही काय कराल? ते म्हणे, पहिल्यासारखंच करेल, 25 लाख तुला देईल आणि 25 लाख मला ठेवेल. त्याने वा, दुसराही डोस आपला उपयोगाचा. 2 प्रकारच्या लशी घ्याव्या लागतात की नाही? झाल्या, दोन्ही प्रकारचे बरं काम झालं. आणि तिसऱ्यांदा त्याने सांगितलं, लॉटरीचं तिकीट खिशातून काढलं आणि ही लॉटरी तुम्हाला लागली 1 कोटी रुपयाची, आता तुम्ही काय कराल? तो मला मागच्याप्रमाणेच करेल, 50 लाख तुला देईल आणि 50 लाख मी घेईल. हे ऐकल्यानंतर ज्याला लॉटरी लागली त्याला काही झालं नाही. जो सांगण्यासाठी आला होता तो मात्र निघून गेला. का? सुखाचा अतिरेक सुद्धा कधी कधी चांगला नसतो. म्हणून सुखी संतोषानं यावे, दुःखी विषादानं भजावे. मनुष्याला दुःख तेवढं दुःख देत नाही जेवढी सुखाची आशा त्याला दुःख देते. त्याला अपेक्षा असते. बरं, गरिबी दुःख नाही देत, श्रीमंतीची आशा दुःख देते. जगामध्ये किती लोक गरीब आहे? भरपूर प्रमाणात आहे. पण सगळेच गरीब काही रडत नाही. फक्त श्रीमंताकडे पाहिल्यानंतर तसं श्रीमंत मी व्हावं अशी जी आशा असते ना, ती मनुष्याला दुःख देते. पायी चालणाऱ्याला दुःख नाही होत. पायी चालणारा जेव्हा दुचाकी स्वारावाल्याकडे बघतो तेव्हा त्याला ती आशा असते की नाही, मला आज 2 चाकी मिळावी, कालांतराने 4 चाकी मिळावी. ही जी आशा आहे ते मनुष्याच्या दुःखाला कारण ठरते. म्हणून विषय असेल, पदार्थ असेल, व्यक्ती असेल, हे मनुष्याच्या सुखदुःखाला कारणच नसतात. आपण श्रीमद भागवताचा 23वा अध्याय वाचा. भिक्षुगीत फार गोड आहे बघा. ज्याला अनुकूल प्रतिकूलतेमध्ये स्थिर राहायचं असेल त्याने भिक्षुगीत अवश्य वाचलं पाहिजे. नायम जनो मे सुखदुःख हेतोर. आपण कायम आपल्या सुखदुःखाला कारण कोणाला ठरवतो? लोकाला ठरवतो बघा. तुकोबारांचं एकच प्रमाण आहे, आनिका रुसावे न लगे बहुता, आपुल्या संचिता वाचूनिया, भोग तो न घडे संचिता वाचूनी, करावे ते मनी समाधान, मनवुनी मनी मानू नये खेदू, म्हणावा गोविंदू वेळोवेळा. भोग शब्दाचा 2 अर्थ होतात. भोग म्हणजे सुखदुःखन्यतर साक्षात्कार हा भोग हा. सुख किंवा दुःख या दोन्हीपैकी एकाचा साक्षात्कार होणं याला भोग असं म्हणतात. आणि मग कधी सुखाचा भोग अनुभवाला येतो, कधी दुःखाचा भोग अनुभवाला येतो. या अंतःकरणाचे धर्म आहे. सुख आणि दुःख हे आपलं स्वरूप नाही, हे आपल्या अंतःकरणाचं स्वरूप आहे. अंतःकरणाच्या वृत्तीचा परिणाम आहे आणि त्याचं साक्षीत्व आपल्याला करता आलं पाहिजे. म्हणजे सुखही आपल्याला साक्षीत्वाने आणि दुःखही आपल्याला साक्षीत्वाने पाहता आलं पाहिजे. एखादा रंगमंच असतो आणि त्या रंगमंचावर अनेक प्रकारचे लोक अभिनय करतात. तर ते अभिनय करत असताना त्या रंगमंचावर असणारा दिवा, त्याला नाटक दीप प्रकरण म्हटले बघा पंचदशीमध्ये. तो नाटकातला असणारा दीप रंगमंचावर असणाऱ्या लोकांचंही प्रकाशन करतो आणि सगळ्यांच्या अभावाचंही प्रकाशन करतो. भाव अभावाचं प्रकाशन केलं तरी त्या दिव्यावर मात्र कोणता विकार होत नाही. तसं आपल्याला सुखाचं किंवा दुःखाचं दोन्हीचंही आपल्याला प्रकाशन किंवा साक्षीत्व करता आलं पाहिजे. आणि असं करता आलं तर त्याला म्हणतात सुखदुःखे समे कृत्वा. हा एक प्रकार आहे. दुसरा लाभा लाभो जया जयो. याचे 2 अर्थ होतात. महापुरुषाने लाभ आणि अलाभ, अलाभ म्हणजे हानी असा अर्थ केला आहे आणि लाभ म्हणजे प्राप्ती. एखादी प्राप्ती झाली किंवा आपलं नुकसान झालं तरी त्याचा परिणाम मनावर होऊ नये. खरं असं आहे, लाभ झाला तर आपल्यात काही वाढ होत नाही आणि एखाद्या पदार्थाचं नुकसान जर झालं तरी आपल्यामध्ये काही घट होतच नाही. पण हे आपण मानतो तो भाग वेगळा आहे बघा. ज्ञानोबारांची ओवी किती गोड आहे. पै आपुले जे साचे ते कल्पांती हे नवचे, हे जाणो निगताचे न शोचिजो. जोही पदार्थ आपल्यापासून निघून जातो मुळामध्ये तो पदार्थ आपला नसतोच ना. जोही निघून गेलेला आहे गतम न शोचाहा,
जोही पदार्थ निघून जातो तो आपला नसतो आणि जे आपलं असतं ते आपल्या सोडून कधी निघून जात नाही. म्हणून तो पुरुष कधी कशाचा शोक करत नाही. लाभ अलाभामध्ये तो समीकृत्वा समान रूपाने राहतो. आणि त्यापेक्षा पुढं आहे जयाजयो. दुसरा एक अर्थ राहायला सांगायचा, लाभ अलाभ, अलाभ म्हणजे हानी असा अर्थ केला. दुसरा एक अर्थ असा होतो, लाभ म्हणजे प्राप्ती आणि अलाभ म्हणजे प्राप्ती न होणं. सगळंच काही मनाप्रमाणे प्राप्त होत नसतं. कधी कधी प्राप्त होणार, कधी प्राप्त होणार नाही. मी त्या सकाळी मला ते प्राणायाम करत असताना आठवलं होतं की शब्दाचे कोशामध्ये 6 अर्थ आहे, पण नेमकं ते मला पाहण्याकरता वेळच नाही भेटला. लक्षात होतं, स्नान झालं आणि ते निघून गेलं. आणि इथं आल्याला आता आठवलं की शब्दाचे 6 अर्थ आहे. ते उद्या परवा सांगतो, आज नाही सांगत. ते शब्दाचे किती अर्थ घ्यायचे. नुसता मराठीतला शब्द जरी आला एकटा तरी त्या शब्दाचे 6 अर्थ सांगितलेले. अभाव असा एक अर्थ आहे बघा त्याचा. लाभ म्हणजे प्राप्ती आणि म्हणजे काय, लाभाचा अभाव, असा शब्दाचा एक अर्थ आहे. आणखीन 5 आहे, पण आता ते तुम्हाला उत्कंठ राहिली पाहिजे, ते उद्या सांगू. लाभ अलाभ. पुढे आहे जय म्हणजे विजय आणि अजय म्हणजे पराजय. दुसरा अर्थ असा होतो, अजय म्हणजे जय न मिळणं, पुन्हा अभावार्थाने होऊ शकतो, विरोधी अर्थाने सुद्धा होऊ शकतो. त्याचे 6 अर्थ आहे. पण या सगळ्यामध्ये समान राहता आलं पाहिजे. महापुरुषांच्या बाबतीमध्ये मान अपमान झाला, माना अपमान योस्तुल्य हा, ते समान राहतात. समदुःख सुखस्वस्थः, सुखदुःखाच्या प्रसंगामध्ये समान राहतात. म्हणून सामान्य व्यक्तीमध्ये आणि खऱ्या पारमार्थिक व्यक्तीमध्ये एकच फरक आहे. प्रसंग तर दोघांच्याही जीवनामध्ये येत असतात. मान अपमान दोघांचाही होतो, निंदास्तुती दोघांचीही होते. सगळे प्रसंग सारखे आहे. फक्त फरक एवढाच आहे, कालच आपण विचार केला, सामान्य पुरुषाला प्रारब्धवशात एक दुःख होतं आणि हे दुःख मलाच का झालं या विचारापासून, अविचारापासून मानसिक दुःखपणा होतं. म्हणजे त्याला 2 प्रकारचे दुःख होतात. हे बाबांचंच वाक्य आहे, स्वामी महाराज सांगायचे पाठामध्ये. आणि बघा, परमार्थातल्या व्यक्तीला प्रारब्धवशातला फक्त दुःख होतं. त्या दुःखाचा परिणाम त्याच्या मनावर होत नाही. आणि मनावर जर परिणाम सुखदुःखाचा होत नसेल तर समजून घ्यावा आपली पारमार्थिक साधना फलद्रूप झाली आहे, सफलतेला प्राप्त झाली. कारण हे सगळा परमार्थ करायचा तो मनामध्ये बदल करण्यासाठी. बरं, देहात बदल होत नाही आणि करून उपयोगाचा नाही, कारण तो नाशिवंत आहे. आत्मा निर्विकार असल्यामुळे त्यामध्येही कोणता बदल होणारच नाही. बदल होतो आहे तो आपल्या मनात किंवा आपल्या चित्तात. आणि त्या बदलाकरता सगळी साधना, सगळी चांगल्या प्रकारची संगती, सगळे चांगल्या प्रकारचे संस्कार गोळा करायचे आहे. म्हणून आपल्या हातात एकच आहे, मनामध्ये बदल करत जाणं. आपण आळंदीला येत असताना जेही आपल्या मनामध्ये संकल्प होते त्या संकल्पामध्ये इथं आल्यानंतर वाढ झाली पाहिजे. नाहीतर असं नको वाटायला की आपण गावाकडं फार बरं होतो, आताच आपल्यामध्ये काही ना काहीतरी विकार आले, असं नाही. संस्कार करण्याचा प्रयत्न करणं हेच खऱ्या अर्थाने साधना. आणि मनात बदल झाला तरच समाधान आहे. समाधान तेच आहे. सदा राहे हेच देवाचे दर्शन, सदा राहे समाधान. जो व्यक्ती कायम मान अपमान गोवे, अवघे गुंडोनी ठेवावे, हेच देवाचे दर्शन, सदा राहे समाधान. आणि समाधान चित्त सम झाल्याशिवाय येत नाही. आणि सम म्हणजे सुखाने हर्षित न होणं, दुःखाने खेदाला प्राप्त न होणं, याचा आणखीन एक पराकोटीचा अर्थ आहे. सम आहे ब्रह्म, आणि जोपर्यंत मन ब्रह्मस्वरूपाला प्राप्त होत नाही तोपर्यंत ते समही होत नाही आणि समाधानीसुद्धा होत नाही. समपदावर आपल्या मनाचं आधान होणं, ते मन स्थिरतेला प्राप्त होणं आणि पुढे जाऊन ते मन न राहता मन हे राम झाले, मन हे राम झाले असा भाव प्राप्त झाला तर मग खरं समाधान आहे. दर्शनाची प्रशस्ती, पुण्यपुरुष ते समाधान आहे. ते स्वामी आले होते ना योग वशिष्ठ सांगणारे, तर त्यांचं हिंदीतलं एक वाक्य फार गोड असायचं, जितके सन्निधी मात्र से कुछ किए बगैर अगर अंदर सच्ची शांती प्रकट होती है तो समझ लेना वही सच्चा महात्मा आहे, असं त्यांचं वाक्य असायचं. म्हणजे ज्यांच्या सान्निध्यामध्ये गेल्यानंतर
काहीच न करता, आपण काही जाणायचं नाही, काही करायचं नाही, फक्त सानिध्यात जायचं. त्यांचा प्रभाव असा आहे की त्या सानिध्यात गेल्यानंतर जर आतून खरं समाधान मिळत असेल तर समजून घ्यावं तो व्यक्ती नाही, तो महात्मा आहे. आणि त्या महात्म्याची ही लक्षणं आहे. आता ही लक्षणं सिद्धाची स्वाभाविक आहे. साधकाला ही प्रयत्नपूर्वक अंगी बाणावी लागतील. सिद्धस्य लक्षणानी साधकस्य साधनानी भवन्ति, म्हणून प्रयत्न हाच करावा. आणि आपलं मनही आपल्याला सांगू शकतं की सुखामध्ये आपण हर्षाला प्राप्त होतो की दुःखामध्ये आपण विषादाला प्राप्त होतो. जर आपल्याला हे समान ठेवता आलं, नाहीतर हे आयुष्यभर प्रसंग येतच राहतात. जीवनातले सुखदुःखाचे प्रसंग म्हणजे समुद्राच्या लाटा आहे, त्या कधीच बंद होत नाही. त्याच्यामध्ये काही वाढ होते, कधी कधी तर सुनामीसुद्धा येऊ शकतात. प्रसंग आहे, फक्त आपल्या मनाला स्थिर ठेवणं हे आपल्या हातात आहे. प्रसंगाला तुम्ही नाही थोपवू शकत आणि आम्हीही नाही थोपवू शकत. भगवा पंचदशीमध्ये असं म्हटलं आहे, अवश्यम भावी भावाना प्रतिकारो भवेद यदि तदा दुःखेर न लिप्पेरन नल राम युधिष्ठिराः. ज्या गोष्टी घडायच्या आहेत त्या घडल्याशिवाय राहतच नाही. आणि जर त्यांचा प्रतिकार करता आला असता तर त्या प्रसंगाला नल प्रभू रामचंद्र आणि युधिष्ठिर राजा हे दुःखाला प्राप्त झालेच नसते. वनवासामध्ये धर्मराजालाही जावं लागलं, प्रभू रामचंद्रालाही, आणि नल राजालाही जावं लागलं. बरं, वियोगही यांना घडलेला आहे. बरं का? प्रारब्ध हे टाळता येत नाही. फक्त जीवनातले हे प्रसंग येणारच आहे. बदल फक्त आपण मनात करू शकतो. सहनम सर्व दुःखानां अप्रतिकारपूर्वकं, कारण प्रतिकार नाही करता येत. प्रारब्धाचा बाण निघून गेलेलाच आहे. आता त्याला एकच आहे, जोपर्यंत ते संपत नाही तोपर्यंत त्याची फक्त वाट बघायची. याच्यामध्ये नकारात्मकता नाही बरं, याच्यामध्ये उच्च सकारात्मकता आहे की त्याचा मनावर परिणाम नाही झाला पाहिजे, असा त्याचा अर्थ आहे. तो युद्धायुज्यस्व, असा होऊन युद्धाकरता तो प्रवृत्त हो अर्जुना. आणि असा झाला तर न एवं पापम अवाप्स्यसि, तुला युद्धामध्ये नातेवाईकांचा वध केला तरी पाप लागणार नाही. आपल्यापेक्षा वयाने लहान किंवा वयाने जास्त मोठे असणारे व्यक्तिमत्व जरी तुझ्या हातून मारले गेले तरीही तुला कोणत्याही प्रकारचं पाप लागणार नाही. ही सगळ्यात महत्त्वाची हातवटी आहे. कर्म तर करायचं, पण कर्म केल्यानंतर कर्माचा असणारा लेप लागता कामा नये. हे अध्यात्म ज्ञानातली हातवटी आहे बघा. म्हणजे एखाद्या कमळाने सरोवरामध्येच राहायचं, पण त्या सरोवरातल्या एकाही पाण्याचा स्पर्श आपल्याला होऊ द्यायचा नाही. पद्मपत्रमिवांभसा हे जसं सांगितलेलं आहे त्याप्रमाणे सगळ्या प्रकारची कर्म करायची. शिवसाप्रधान युद्ध नावाचं कर्म केलं तरीही तुला पाप प्राप्त होणारच नाही. आणि अर्जुनाला सगळ्यात मोठी भीती पापाची आहे. वैकुंठवासी गुरुवारी श्री विठ्ठल महाराज घुले बाबा पाठामध्ये म्हणायचे की बाबा मनुष्य हा पाप भीरू असावा, पापाला घाबरणारा असावा. जे माणसं पापाला घाबरतात तीच माणसं परमार्थ करू शकतात. ज्या गोष्टी आपल्या बाबतीमध्ये होऊ नये असं वाटतं त्या गोष्टी आपण इतरांच्यासाठी सुद्धा करू नये. आपल्याला असं वाटतं ना की इतरांनी कोणी आपल्याला मारू नये, आपल्या पोटामध्ये चाकू खुपसू नये असं वाटतं की नाही, मग आपण इतर कुणाला मारूच नाही. हाच धर्म आहे. एष धर्म सनातना, हा सनातन धर्म आहे. आणि जो धर्म म्हणतो इतरांना मारा म्हणजे तुम्ही स्वर्गाला जाल, हे शक्यच नाही आहे. इथं धर्मयुद्धाचा प्रसंग आहे बरं, हा प्रसंग वेगळा आहे, याला धर्म असं म्हणतात. आणि हे हातवटी आहे. अशा प्रकारचं कर्म केलं तर कोणताही दोष लागणार नाही. कारण हे युद्ध पांडवांनी प्रारंभ केलेलं नाही, उलट यांनी भगवंताला पाठवून युद्धाला थांबवण्याचे सगळे प्रयत्न केले. भगवंतासारख्या व्यक्तीला, महापुरुषाला शिष्टाई करण्याकरता पाठवलं. यया कौरवांची आघारा, शिष्टाई धाडीला अशी दातारा. परमात्मा एवढा तू श्रेष्ठ असताना दुष्ट लोकांच्या घरी तुला शिष्टाई करण्याकरता पाठवलं, म्हणजे युद्ध टाळण्याचा त्यांनी प्रयत्न केलेलाच होता. आता त्यांना कोणत्याही प्रकारचा दोष लागणार नाही असा अर्थ. न एवं पापम अवाप्स्यसि, मनुष्य हा पापभीरू असावा. गुरुवारी घुले बाबा सांगायचे, स्वर्गात गेल्यानंतर अर्जुनाच्या जीवनामध्ये प्रसंग आला.
त्या प्रसंगाला शाप पत्करला, पण बुवा पाप नाही केलं, हे बाबांचं वाक्य आहे बरं. शाप पत्करला 1 वर्षासाठी, पण पापाचरण घडू दिलं नाही. आणि सगळ्यात मोठी भीती पहिल्या अध्यायामध्ये तीच आहे. आतताईंना जरी मारलं तर मला पापच लागेल. भगवान म्हणतात नाही नाही, आतताई पुरुषाला धर्मयुद्धामध्ये मारलं तर अर्जुना तुला पुण्य लागेल. क्षत्रिय बहुत पुण्य कीजे ते झुंजाईसे लाहीजे. क्षत्रियांनी फार मोठं पुण्य जर केलं तर त्याला धर्मयुद्ध करण्याचा प्रसंग प्राप्त होतो. भ्रांती ही कवन चित्ता पातकाची, तुझ्या मनामध्ये पाप लागेल हा भ्रम आला कुठून. उलट स्वधर्माचं आचरण केलं तर असलेला दोषही नष्ट होतो बरं. पाप करण्याची वासना त्याला मल म्हणतात. आणि निष्काम कर्माचरण केलं की मल नावाचा दोष जातो. मनशुद्धीच्या मार्गी जे विजयी व्हावे वेगी, ते कर्मसबळा लागे आळसू न कीजे. ज्याला मनशुद्धीच्या मार्गामध्ये लवकरात लवकर विजय संपादन करायचं असेल तर त्याने कर्म करण्याकरता कधीच आळस करू नये, असं भगवंतांनी सांगितलं. आणि तो आपण चिंतनाचा विचार करतोय. काल आपण एका ओळीचा विचार केला होता. सुखी जीवनामध्ये शब्द स्पर्श रूप रसगंध अनुकूल विषय प्राप्त झाले तर अनुकूल वेदनियम सुखम. पण त्या सुखामध्ये मनुष्याने हर्षाला प्राप्त होऊ नये. आणि प्रतिकूल वेदनियम जे काही अधर्मजन्य असतं, प्रतिकूल असतं आणि कायम द्वेषाचा विषय असतं त्याला दुःख असं म्हणतात. दुःख प्राप्त झालं तर मनुष्याने समाधान मानावं की माझ्या जीवनातलं पाप या रूपाने नष्ट होत आहे. बरे झाले देवा निघाले दिवाळे, बरे या दुष्काळी पीडा केली. बरं झालं म्हणे, कारण दुःख आलं की त्यातून पाप नष्ट होतं. मग चांगलं आहे ना. एखादा व्यक्ती जर आपल्याला स्वच्छ करत असेल, आपल्या अंगाला मळ लागलेला आहे आणि एखादा व्यक्ती स्वच्छ पाण्याने चांगल्या प्रकारचे साबण लावून स्वच्छ करत असेल तर आपण काय करावं, आनंद मानला पाहिजे ना. स्वच्छ होत असताना विचारी पुरुष हा आनंदी होत असतो आणि स्वच्छतेला प्राप्त होत असताना लहान मुलं रडत असतात. तसं जीवनातलं पाप नष्ट होत असेल आणि त्यासाठी दुःख येत असेल तर विचारी पुरुष आनंदी होतो. आणि दुःख आलं तर अविचारी माणसं बालकाप्रमाणे रडत असतात असा अर्थ आहे. दुःखी विषादा न भजावे, दुःखाच्या प्रसंगामध्ये विषाद खेद करू नये. म्हणवनी मनी मानू नये खेदू, मनावा गोविंदो वेळोवेळा, खेद मानूच नाही. आणि यानंतर एक पद सांगितलं, लाभालाभ न धरावी मना माझी. आपल्या मनामध्ये या गोष्टी धरू नये. सगळ्या गोष्टी धारण करणारं आपलं मन असतं बघा. काही गोष्टी लवकरात लवकर सोडल्या पाहिजे ना, पण आपलं मन नाही सोडत. आपलं मन त्या गोष्टी कायम धरून राहतं. ते असं म्हणतात की एका व्यक्तीने ना दुसऱ्या व्यक्तीच्या कानाखाली मारली रस्त्याने जाता जाता. मी त्या व्यक्तीने विचारलं म्हणे, का रे मला का मारलं, माझा काही अपराध नाही. नाही म्हणे, तुम्हाला एका वर्षापूर्वी एक शिवी दिली होती म्हणे. मग वर्षापूर्वी दिली ना, आता का मारलं. त्याने मला त्या शिवीचा अर्थ आता कळाला. मग काय म्हणलं तर, सुवर के बच्चे म्हणजे काय, डुकराचं पिल्लू. त्याने डुक्करच पाहिलं नव्हतं, ते आज पाहिलं. याचा अर्थ काय झाला, त्याने ते सुवर के बच्चे हा जो शब्द आहे ना असा मनात धरून ठेवला होता. मनुष्याचं मन सोडत नाही बघा. आणि दुःखाचे प्रसंग तर अजिबात सोडत नाही. एखाद्याला जर पेढा खायला मिळाला तर मनुष्य गोड पेढा बराच वेळा खात बसतो, रसास्वादन करतो. आणि कडुलिंबाचं औषध दिलं तर तो क्षणार्धामध्ये पिऊन टाकतो. मग काय केलं पाहिजे, दुःखाचे प्रसंग क्षणार्धामध्ये पिऊन टाकले पाहिजे. मनुष्य तसं नाही करत. सुखाचे प्रसंग कडुलिंबाच्या औषधाप्रमाणे लवकर पिऊन टाकतो आणि दुःखाचे प्रसंग पेड्याप्रमाणे चगळीत बसतो बघा. कोणीही आला की त्याला दुःख सांगणार, कोणीही आला की त्याला दुःख सांगणार. म्हणजे त्या दुःखाची फुंकरतो, ताजं करत राहतो, त्याला मनामध्ये धरत राहतो बघा. भगवान ज्ञानोबा म्हणतात, लाभ अलाभ अगोदरच मनामध्ये धारण करू नये. कोणतंही कर्तव्य करमत असताना मनुष्य पहिल्यांदा मिळेल काय आणि यापासून काय मिळणार नाही असा आवाका धारण करतो आणि मग कर्मामध्ये प्रवृत्त होतो. असा जर विचार मनामध्ये आला तर पूर्ण ऊर्जेने कर्तव्य कर्माचं पालन करूच शकत नाही. म्हणून लाभ काय होईल आणि अलाभ काय होईल याचा विचार न करता माझ्या वाट्याला आलेले विहित कर्म
हे कर्म करणं हा सगळ्यात मोठा लाभ आहे. कारण देवाचं म्हणणं काय आहे, ज्याचं जे विहित कर्म आहे ते ईश्वराचं मनोगत आहे आणि ईश्वराच्या मनोगताप्रमाणे वागणं हे ईश्वराची कर्माची फार मोठी सेवा आहे. मग देवाची जरा मला कर्माच्या माध्यमातून सेवा करायला मिळत असेल तर सगळ्यात मोठा लाभ हाच आहे ना. मग आता या कर्मापासून बाकी कोणता लाभ मिळेल की मिळणार नाही याची अपेक्षा न करता अर्जुना कर्म करावं. लाभालाभ न धरावे मना माझी. सगळा खेळ मनावर अवलंबून आहे बरं. भागवतामध्ये श्लोक आला ना तो, नायम जनो मे सुखदुःख हेतुर न देवतात्मा ग्रहकर्म कालाः मनः पर कारण मामनंती संसार चक्रम परिवर्त यद्यत. या संसाराचं चक्र जे फिरतं त्याला कारण मन आहे. मन एव मनुष्यानां कारणं बंधमोक्षयोः बंधाय विषयासक्तं मुक्ती निर्विषयं स्मृतं. मन करारे प्रसन्न सकळ सिद्धीचे कारण मोक्ष अथवा बंधन सुख समाधान इच्छा ते. या सगळ्याला कारण मन आहे. ज्या व्यक्तीचं मन प्रसन्न तो त्याच व्यक्ती प्रसन्न असेल तर सुखी आहे आणि ज्या व्यक्तीचं मन नाराज असेल तो व्यक्ती त्याच प्रसंगामध्ये दुःखी आहे. आणखीन एक गोष्ट सांगू, जो व्यक्ती स्वतःच्या मनावर नाराज आहे त्याला जगातला कोणताच व्यक्ती प्रसन्न करू शकत नाही, कोणीच नाही. पहिल्यांदा व्यक्तीने आपलं मन प्रसन्न करण्याचा प्रयत्न करावा. जो व्यक्ती स्वतःवर नाराज आहे ना, स्वतःवर, त्याला कोणी समाधानी करू शकत नाही. पण जो व्यक्ती स्वतः प्रसन्न आहे त्याला जगातला कोणताही विषय दुःखी करू शकत नाही. जयाचे आत्मसंतोषी. आपलं समाधान हे आपल्या मनावर अवलंबून असलं पाहिजे. देखे अखंडित प्रसन्नता आती जेत चित्ता ते तरी गणे नाही समजता संसार दुःख. संसाराचे दुःख मनात प्रवेशच करू शकत नाही. शब्द ज्ञानोबाचं किती गोड आहे. खंडित प्रसन्नता महत्त्वाची नाही, अखंडित. हे अनुकूल विषय आले काय, अन्य गुण गेले काय, ज्याच्या प्रसन्नतेमध्ये खंड नाही होत ती आहे अखंडित प्रसन्नता. आणि चित्ताला ती प्राप्त झाली पाहिजे. त्याच्यासाठी सगळी साधना करायची आहे. म्हणून आपण जेव्हा ओव्या पाहतो या ओव्यांचा अर्थ सांगतो तर कधी कधी हा अर्थ सांगण्याच्याऐवजी मना माझी हा आपल्या मनालाही सांगता आला पाहिजे. माझं मन इथपर्यंत आहे का नाही पोचलं. जेवढं आपण इतरांचं परीक्षण करतो तेवढं स्वतःचं निरीक्षणही करता आलं पाहिजे. आणि या दोन गोष्टीसोबत ऐसे जागवितो मना. तुकोबाराने जनाला नंतर जागवला आहे, पहिल्यांदा मनाला. मन जागं झालं तर मग प्रभाव तयार होतो वाणीमध्ये, मग लोकही जागे होतात. नाहीतर मग लोक फक्त 1 तास 2 तास ध्यान देऊन ऐकतात. असं म्हणतात की नाही, लाभालाभ न धरावे मना माझी. 2 प्रकारचे मुद्दे सांगितले. हातैसे निंदे आणि स्तुती मानो करून एके पंक्ती विचरे प्राणवृत्ती जनीवनी. निंदा झाली स्तुती झाली तर तो एका पंक्तीला त्यांना मोजतो. म्हणजे काय, निंदेलाही तेवढीच किंमत, स्तुतीलाही तेवढीच किंमत. आणि राहतो कसा, जनीवनी. जनात राहतो, वनामध्ये राहतो. 2 अर्थ होतात. जसा प्राणदेहात राहतो, प्राणवृत्ती दृष्टांत घेतला तरी चालेल. जसा प्राणदेहामध्ये उदास होऊन राहतो तसा तो जनावनामध्ये प्राणवृत्तीप्रमाणे विचरण करतो. असा एक अर्थ होईल प्राणाप्रमाणे असा. किंवा जोपर्यंत प्राण आहे तोपर्यंत जनावनामध्ये विचरण करतो. दोन्ही अर्थ लागतात. प्राण आहे म्हणून जगतो किंवा प्राणाप्रमाणे जगतो, दृष्टांत घेतला तरी चालेल. यथा लाभे न संतोखे अलाभे. इथंच आले बघा, अलाभे न पारोखे. पाऊसे विना न सुखे समुद्र जायचा वा. काही प्रारब्धाने प्राप्त झालं संतुष्ट नाही व्हायचं, नाहीच मिळालं नाराजही व्हायचं नाही. जसं असेल तसं भगवती इच्छा. एखाद्या प्रसंगाला भिक्षा चांगली मिळते. आज देवाची इच्छा आहे, आज एकादशी ना एखाद्या प्रसंगाला चांगली भिक्षा मिळते. कल्पना करा द्वादशीला मिळाली. आज देवाची इच्छा आहे की आपण आंबेरस खावा. मला माहीत नाही उद्या काय आहे, सांगून जातो. तर देवाची इच्छा आहे. आणि एखाद्या प्रसंगाला काहीच मिळालं नाही तर प्रभूची इच्छा आहे की मी आज उपवास करावा. मग देवाच्या इच्छेमध्ये आपली इच्छा समाविष्ट केली काही होत नाही. बघा, मला एक प्रसंग आत्ता नेमका आठवला. त्या गोकुळामध्ये एक वयोवृद्ध असणारी म्हातारी आजी फळ विक्रीचा व्यवसाय करायची. आणि ती सगळ्यांना म्हणायची ताजे फळ आहे,
अतिशय गोड आहे, पण त्या दिवशी गोकुळात कोणीच बोहणी केली नाही, फळच विक्री झाली नाही. आणि तिने प्रभूकडे पाहिले, प्रभो आज भोकाही रखोगे, आज तुम्ही मला उपाशीच ठेवणार आहात का? ठीक आहे, जशी तुमची इच्छा. असं म्हणते ना म्हणते ते नंदवाड्याच्या दरवाजामध्ये आली आणि आरोळी मारली, फल लेलो, घरात कोणीच नाही. आता ती म्हणत होती फळं घ्या, पण तिला काही माहिती आहे फळ देणारच त्या घरामध्ये आलेला आहे सगळ्या प्राणीमात्राला. आणि भगवान मग बाहेर आले. आपल्या वय लहान आहे, पायाची पैंजणं वाजतात, मोर पिसाऱ्याचा मुकुट आहे, मेघ श्याम वर्ण, आणि पाहिल्याबरोबर पाहिल्या वेध लावी, अशा परमात्म्याला पाहिलं आणि भगवान तिच्या जवळ गेले. म्हणे काय आहे हे फळ? आणि अशी कशी म्हणे तू आहे? माझी आई मला सगळ्या प्रकारची फळं देते आणि माझ्याकडून मोबदला काहीच घेत नाही, आणि तू तर मोबदला मागते आहे. ती म्हणले काही हरकत नाही कन्हैया, तुझी इच्छा असेल तर तशा प्रकारची फळं घेऊन जा, पण तू देणार काय? काही नाही, मी फक्त माझ्या यशोदामयाच्या मांडीवर बसतो आणि यामुळेच आईला समाधान होतो. आणि भगवान असं म्हणताना म्हणतात त्या आजीबाईच्या मांडीवर जाऊन बसले. वात्सल्य सुख मिळालं ना, आणि तिने सांगितलं आता मला कोणतंही फळ नको. विक्रीचा व्यवसाय होण्याकरता काय लागतं? काही ना काहीतरी धान लागेल की नाही. भगवान गेले आणि ते धान आणलं. बघा भगवंताचे लहान लहान हात आणता आणता सगळे धान्याचे कण पडून गेले, अनोगं 2-4 साळी शिल्लक राहिले हातामध्ये. आणि तेवढाच व्यवहार भगवंताने केला, सगळी फळं काढून घेतली आणि फक्त 4 असणाऱ्या साळी दिल्या. त्या आजीला वाटलं भगवंताचं जे वात्सल्य सुख मिळालं त्यासमोर या धान्याची काय किंमत आहे. पण प्रभूचा प्रसाद आहे, भगवान देत असताना कळू देत नाही. बघा त्याची इच्छा फार मोठी असते. दिसत असताना फक्त 4 साळीचे कण आहे, दिसू देत नाही. करी कारण ते कळवणे दे कोणा, परमात्मा कळू देत नाही. सगळे फळं काढून घेतले आणि 4 फक्त साळीचे कण त्या पात्रामध्ये राहू दिले. आणि जेव्हा ती आजी घरी गेली तिला ते टोपली जड झाली. तिने विचार केला 4च तर साळीचे कण होते आणि एवढं ओझं कसं काय झालं. तिने ते खोलून पाहिलं तर त्या गाठोड्यामध्ये सगळे हिरे माणिक मोती रत्न भरलेले होते. हे कशा करता? प्रभूच्या इच्छेमध्ये आपली इच्छा समाविष्ट करायची. आज आपल्याला काही आलं, सुखी संतोषानं यावे, हाच प्रसंग आहे किंवा पुढे हाच प्रसंग येणारच आहे. पुढे हर्ष आणि विषादाला प्राप्त होऊ नये. देवाच्या इच्छेमध्ये आपली इच्छा समाविष्ट केली तर मनुष्य कायम समाधानी राहतो. आपल्याला कधी कधी प्रसंग येतो ना, वारीला चाललो आपण, ज्ञानोबांच्या पालखी सोहळ्यामध्ये भयंकर पाऊस पडतो बघा, आणि पाऊस पडला तर मग आपल्याला असं वाटतं की मनुष्याच्या मनात असतं एकदा आरती झाली की काहीच विचार नाही करायचा, फक्त जेवायचं, असं दुपारी विचार करतो तो. आणि तिथे मुक्कामाला जातो, भयंकर पाऊस पडलेला, गुडघ्या इतका चिखल. आता जे बिचारे समोर घेऊन गेले आहे सगळी व्यवस्था स्वयंपाकाची, त्यांनाच दिवसभर काही मिळत नाही, त्यामुळे ते काहीच करत नाही, स्वयंपाकच करत नाही. असा प्रसंग होतो की नाही? मग अशा प्रसंगाला आपण रागवावं का? बस काही नाही, देवाची आज इच्छा आहे की मला उपवास घडावा, समाधानी राहतो. बघा मनुष्य असे कितीतरी वारकरी बघायला मिळतात आपल्याला, समाधानी राहतात. ते रावटीमध्ये झोपतही नाही, प्लास्टिकचा कागद घेतात आणि ट्रक खालीच सुखे मी निजलोगा, शून्य सारून तेथे समाधानी राहतात. ही जीवनाची कला आहे. लाभालाभ न धरावे मना माझी. आता अर्जुनाकरता प्रसंगाने भगवान उपदेश करतात. येथ विजय पण होईल की सर्वथा देह जाईल, हे आधीच काही पुढील चिंतावे ना. पुढील म्हणजे भविष्य काळामध्ये होणारे परिणाम आहेत आणि त्याचा अगोदरच मनुष्याने चिंतन करू नये. मनुष्याच्या हातामध्ये वर्तमान काळ आहे फक्त, आणि वर्तमान काळ जो आपल्या हातात आहे तो जर आपण उपयोगात आणला तर आला, नाहीतर वर्तमान काळातले क्षण एखाद्याने मुठीमध्ये वाळूचे कण ठेवावे बारीक, आणि ते बोटाच्या संधीतून किंवा फटीतून निष्ठून जावे, तसं आयुष्यातले क्षण निष्ठून जात आहे. आयुष्य जात आहे, जातच आहे आयुष्य, फक्त आपण पाहत नाही त्याच्याकडे. आयुष्य जात आहे पहा, काळ जपतसे महा. एका क्षणाने मनुष्याचं आयुष्य वाढत नाही, एका क्षणाने मनुष्याचं आयुष्य घटत आहे, घटत. तैसीच याची स्थिती नासत जाय क्षण क्षणाप्रती. ज्याचं जेवढं आयुष्य कमी होतं
मृत्यूलोकामध्ये त्याला वडील म्हणतात. जयाचे आयुष्य दाखोटे होय, बळप्रज्ञा जिरोणी जाय, तयाचे नमस्कारी ते पाय वडील म्हणूनी, सदा काळ गणना करी आयुष्याची, कथेची काळीची हे नाही आज्ञा नाही. सदैव काळ आयुष्याची गणना करतोय, पण जेवढा काळ कथेमध्ये जातो आहे त्या काळाची गणना मात्र होत नाही. एक मुरारी बापूंचं मला काल वाक्य सांगितलं का महापुरुषांनी, परमार्थातली व्यक्ती जेवढी त्या व्यक्तीची साधना वाढत जाते ना, तसं त्या व्यक्तीचं सौंदर्य खुलत जातं. गुरुवारी मारुती बाबांच्या संबंधानेच त्यांनी हे वाक्य वापरलं होतं काल परवा. जेवढी साधना वाढत जाते, कारण अंतःकरणाची वृत्ती आतल्या आनंदाला ग्रहण करूनच बाहेर येते ना, आणि त्यामुळे सौंदर्य तेज वाढत जातं. हे कशामुळे आहे? वर्तमान काळ सार्थक केल्यामुळे. ज्ञानोबारांच्या बाबतीमध्ये नामदेवराय म्हणतात, जो जो दिवस उगवला तो तो ज्ञानदेवे सफळ केला, पदपदांतर कथेला जेणे आत्माराम संतोषी. जो जो दिवस उगवला ते सगळे दिवस ज्ञानोबाने सफल केले. म्हणून वर्तमान काळच आपल्या हातामध्ये आहे. भगवान प्रसंगाने सांगतात, एथ म्हणजे या समरंगणामध्ये रणांगणात विजय पण होईल, विजयश्रीची माला तुझ्या गळ्यामध्ये पडेल, की युद्ध करत असताना सर्वथा देह जाईल. दुसरा पर्याय आहे, एक तर विजय होईल. ज्ञानोबाने पराजय नाही घेतला बरं. ओळीमध्ये काय सांगितलं आहे? विजय पण होईल, किंवा कधी कधी असं होऊ शकतं युद्धामध्ये पराजय पण होतो, कधी कधी संपूर्ण देह जातो आणि कधी कधी एखादा अवयव जातो. युद्ध करत असताना काही सैनिक वीरगतीला प्राप्त होतात, सर्वथा देह जाईल. आणि कधी तसं नाही होत, कधी एखाद्याचा पायच जातो, एखाद्याचा हातच जातो, असंही घडतं की नाही. मग त्याच्या देहाचा काही भाग नष्ट होतो. हे सगळे युद्धाचे परिणाम आहे. पण भगवान म्हणतात, हे प्रसंग आता आहे का? हे पुढील आहे. पण आधीची काही चिंता विना, अगोदरच याचं चिंतन करू नये. फक्त काय करावं? कर्म करत राहावं. कर्मण्येवा विकार असते, मा फलेषु कदाचन. भविष्यामध्ये काय होईल याचा विचार अगोदरच आपण करू नये. आणि बऱ्याचदा भविष्यामध्ये काय करायचं किंवा काय झालं पाहिजे, कसं घडावं याचं चिंतन करता करताच वर्तमान निघून जातो. हे घडतंच बघा. मनुष्याला एकतर भूतकाळाचा खेद बोचत राहतो किंवा भविष्यकाळातली चिंता सतावत राहते, आणि यामुळे त्याला वर्तमान काळ चांगला जगता येत नाही. शहाणा मनुष्य तो आहे जो वर्तमान काळामध्ये चांगला आनंदी राहतो. शाळेमध्ये मला एक आता पाठ होता, आठवत नाही, पण बहुतेक फुलपाखरावरचा काहीतरी पाठ होता. तर ते 2-4 वर्ष नाही, 2-4 दिवसाचं आयुष्य असतं फुलपाखराचं, पण तेवढंही आयुष्य ते आनंदाने जगतं बघा. या फुलावरून त्या फुलावर, सगळ्या फुलाच्या मकरंदाचं ते आस्वादन करतं. आपलं म्हणजे या धर्मशाळेतून त्या धर्मशाळेत असं त्याचा अर्थ नाही आहे. 4 दिवसाचं आयुष्य आहे, पण त्या आनंदाने जगतं की नाही. वर्तमान काळ महत्त्वाचा. हे आधीची काही पुढील चिंता विना, कसं राहावं आपण या उचिता, स्वधर्मे राहाटता, जे पावे ते निवांता साहोनी जावे, ऐसे या मने होवावे, तरी दोष न घडी स्वभावे, मनोने आता झुंजावे निभ्रांत तुवा. या ओळीतला प्रत्येक शब्द महत्त्वाचा आहे. फार चांगला अर्थ करण्यासाठी. आपण या उचिता, अर्जुना तू कोण आहे? क्षत्रिय. आणि मग क्षत्रियाला उचित काय आहे? धर्मयुद्ध. ब्राह्मण असेल तर मग शमो दमस्तप शौचम, 9 प्रकारचे कर्म. क्षत्रियाला शौर्यम तेजो, 7 प्रकारचे कर्म. वैश्य असेल तर कृषी गौरक्ष वाणिज्यम, आणि शूद्र असेल तर परिचर्यात्मकम कर्म. हे प्रत्येकाचं उचित आहे बरं. आपण या उचिता स्वधर्मे, तृतीय विभक्ती. स्वधर्मे म्हणजे स्वधर्माने, आपल्याला उचित असणारा स्वधर्म, आणि त्या स्वधर्माने आपण राहाटता, वागत असताना, व्यवहार करत असताना किंवा चालत असताना. चालायचं कसं? स्वधर्माने. त्याला स्वधर्मे राहाटता म्हणतात. व्यवहार कसा करायचा? स्वधर्माने. आणि स्वधर्माचा व्यवहार मनावर अवलंबून नाही, त्याला प्रमाणशास्त्र आहे. नाहीतर अर्जुनाचं मन म्हणतं आहे भिक्षा मागता भली, आणि शास्त्र काय म्हणतं आहे? युद्धेच अपि अपलायनम, युद्धातून पळून न जाणं हे शास्त्र आहे.
आणि अर्जुनाचं मन म्हणतंय भिक्षा मागता भले. अर्जुना तुझ्या म्हणण्याला महत्त्व नाही. स्वधर्माने काय सांगितलं क्षत्रियाला, उचित काय असेल तर युद्ध करणं. आणि ते युद्ध करत असताना जे पावे म्हणजे प्राप्त होणं. काय प्राप्त होईल? कधी राज्य प्राप्त होईल, कधी कीर्ती मिळेल, कधी मृत्यूही प्राप्त होईल. जेही प्राप्त होईल निवांता साहूने जावे, निश्चिंत मनाने समाधानाने ते सहन करीत जावं. हे निवांत होणं फार महत्त्वाचं आहे. मनामध्ये अगोदर धारणा असतात की मला हेच मिळालं पाहिजे. मनुष्याचा आग्रह असतो आणि मनाप्रमाणे नाही मिळालं की तो निवांत नाही होत, अशांत होऊन जातो, शांत नाही होतो. निवांता जे पावे जेही प्राप्त होईल. कर्म करणं आपल्या हातात आहे, फळ देणं हे ईश्वराच्या हातात आहे. मग आपल्या कर्मानुसार जेही आपल्याला मिळेल ना ते निवांतपणाने सहन करत जावं. मग सुखही आलं तरी सहन झालं पाहिजे आणि दुःख आलं तरी ते सहनच झालं पाहिजे. एखाद्या प्रसंगाला दुःख सहन करता येतं, सुख नाही सहन करता येत. दुसरं सांगू, मान सहन करता, अपमान सहन करता येतो पण मान नाही. मानाने अहंकार वाढतो. मानाचा परिणाम जर अहंकारात नाही झाला तर मान पचला, आणि अपमानाचं त्याला दुःख नाही झालं की अपमानही पचला. एखाद्याला अपमान पचवू शकतो, काही परिणाम नाही होत एखाद्यावर, पण जर मान पचणं फार कठीण आहे. पण योग्य वय झालं तरच मान, आणि योग्य कष्ट असेल तरच धन मिळावं, म्हणजे ते योग्य कारणी लागतं, नाहीतर मग ते पचत नाही. जेही पावे काय प्राप्त होईल, भविष्याच्या असणाऱ्या पानावर काय लिहिलेलं आहे आणि भविष्याच्या पोटात काय दडलेलं आहे हे आपल्याला पाहता येत नाही. पण जेही प्राप्त होईल ते निवांता साहूने जावे. आणि परमार्थामध्ये सहन फार महत्त्वाचं आहे. सहन करणं सगळ्यात महत्त्वाचं. सहनम सर्व दुःखांत, त्याला तितिक्षा म्हणतात. तितिक्षाच ही परीक्षा आहे. आणि जे उत्तम असतं ना त्याला तितिक्षाच करावी लागते बघा. तो का म्हणे तोची संत सोसी जगाचे आघात. त्याला जगाचे आघात आहे. ज्ञानोबांचे होय ते बी उन्मत्ते जगे, जया शिखंती न लगे आणि जयाचिने अंगे नशिने लोक. हे सहनच आहे ना. यस्मान्नुद्विजते लोकान्नुद्विजते जया हर्षामर्षभयोद्वेगैर मुक्तो यसच मे प्रियाः. आणि तो देवाला आवडतो. जे पावे जेही प्राप्त होईल, कधी निंदा, कधी स्तुती, मान अपमान, सुख दुःख, या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये फक्त मन समाधान राहिलं पाहिजे. निवांता साहूने जावे. तुकोबारांकडे नजराना आला तरी तुकोबाराय आनंदित होत नाही, आणि एखाद्या प्रसंगाला खायलाच नाही मिळालं तरी खेदही करत नाही. दोन्ही प्रसंगामध्ये तुकोबाराय समाधानी आहे. मज हेही नाही तेही नाही, वेगळा दोहीपासून निंदी कोणी मारी, वंदी कोणी पूजा करी. मज हेही नाही तेही नाही, वेगळा दोहीपासून. अशा दोन्ही प्रसंगामध्ये वेगळे कोण होऊ शकतात? ज्यांनी आपला अंतकरण समानतेला प्राप्त करून घेतले. समत्वम योग उच्यते. त्याला पुढं ओव्या येणारच या अध्यायामध्ये. अर्जुना समत्व चित्ताचे, त्याचे सार जाण योगाचे. हे योगाचं सार आहे बघा. म्हणून जे पावे ते निवांता, पण स्वधर्म वागला पाहिजे. आणि कठीण प्रसंगामध्ये स्वधर्माची परीक्षा असते. हा स्वधर्म हा फुला जरी का कठीण झाला तरी हाची अनुष्ठीला भला देखी. बिकट प्रसंगामध्ये आपल्या होऊ नये, पण भारत देशामध्ये घटना घडली की नाही, पण याही प्रसंगामध्ये त्या आपल्या हिंदू लोकांनी धर्म नाही सोडला, स्वधर्मी राहता, चांगलीच गती प्राप्त होणार. जे पावे ते निवांता साहोने जावे, ऐसे या मने होवावे. अशा मनाने संपन्न जर तो अर्जुना झाला तर मग तरी दोष नगडे स्वभावे. स्वभावतः तुझ्याकडून दोष होणार नाही, पण मन चांगलं आहे बरं. म्हणून अगोदर मनुष्याने आपलं मन विवेकी बनवावं, तत्त्वज्ञानाने संपन्न बनवावं, आणि मग कोणतेही कर्म की त्याला हानी नाही बघा. गुरुवारी डॉक्टर बाबासाहेब महाराजांचं वाक्य सांगत असतात, तारुण्यामध्ये मनुष्याला ज्ञान व्हावं आणि मग आयुष्य उरावं. मग त्याच्या दोन्ही हातात लड्डू आहे, दोनों हातों में लड्डू. कारण तत्त्वज्ञान झालं तर ज्ञानाचं फळ आहे, आणि तत्त्वज्ञानाच्या नंतर कर्मही केलं आणि राज्यही केलं, अडचण काही नाही ना. प्रपंचातली त्याला फळं मिळू शकतात. तत्त्वज्ञान महत्त्वाचं आहे. अगोदरच तत्त्वज्ञान झालं की मग राज्य चालवलं तरी अडचण नाही, आणि युद्ध केली तरी भीती नाही. महासंग्राम केलिया
भय काय तुझं ऐसिया मने होवावे, तरी दोष न घोडे स्वभावे. आणि या सगळ्या कारणांचा विचार केला तर कोणत्या 31व्या श्लोकापासून बरं, स्वधर्मम अपि चाव्यक्ष न विकंपितुमर्हसि, या सगळ्या कारणापासून तर न एवं पापम अवाप्स्यसि, इतक्या 8 श्लोकापर्यंत चिंतन केलं आणि या सगळ्या श्लोकांचा भाव लक्षात ठेवला तर ही अशी सगळी कारणाची संगती असल्यामुळे म्हणून आता या प्रसंगामध्ये तू म्हणजे अर्जुना निभ्रांत झुंजावे. भ्रांत म्हणजे संशय, निभ्रांत म्हणजे निघून गेलेलाही संशय. ज्याच्या मनातून संशय निघून गेला, आता मला पाप लागेल का पुण्य होईल, जय होईल का पराजय होईल, याची अजिबात काळजी करू नको. फक्त एकच काम, झुंजावे, तो युद्ध करावं. असं भगवंतानी या 31व्या श्लोकापासून 38व्या श्लोकापर्यंत स्वधर्माच्या अंगाने सुद्धा युद्ध करणं श्रेयस्कर आहे. आणि आत्मज्ञानाचा विचार केला तरी त्याही अनुषंगाने विनाशी देह जाणारच आहे आणि अविनाशी परमतत्व राहणारच आहे. त्याही संबंधाने तुला युद्ध करणं काही दोष लागणार नाही. स्वधर्माचं अवलोकन केलं तरी दोष लागणार नाही. आता या विषयाचा उपसंहार केल्यानंतर भगवान परमात्मा पुढे कर्मयोगाचा विचार, त्यालाच बुद्धियोग असं म्हणतात, त्याचं प्रतिपादन करतील. तो विचार आपण उद्या पाहू. कुंडली गवर्धारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम मौली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरु जोग महाराज की जय.